आणखी मागे हो. आप्पा त्याला मागे ओढत म्हणाला. हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय. समर्थ इतके, हो इतके घाबरलेले मी आजवर कधीच पाहिले नाहीत. अनंता पाठमोऱ्या समर्थांकडे पाहत होता. ते दारातच उभे होते, पण त्यांच्या शरीरात एक जरासा विलक्षण ताठपणा आल्यासारखं वाटत होता. आपण ऐकत आहोत सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा कमल भाग 4. कमलकडून परत आल्याला 4 दिवस उलटून गेले होते, पण अनंता काही केल्या तिचा विचार मनापासून दूर करू शकला नव्हता. तिच्या शब्दांनी तर तो अस्वस्थ झालाच होता, पण अगदी शेवटच्या क्षणाला त्याला तिच्या भयभीत चेहऱ्याचे एकच दर्शन झाले होते आणि त्या क्षणी त्याच्या काळजाला एक हिसका बसला होता. तिने आईसाठी दिलेला निरोप संपूर्णपणे खोटा होता. ती सुखात नव्हती. तिला कसली तरी प्राणांतिक भीती वाटत होती. विचार करून करून त्याचे मस्तक सुन्न झाले होते. तिला जर याबद्दल घरच्यांना सांगायचे नव्हते तर मग तो तर कुणाशीच बोलू शकत नव्हता. निदान त्याच्या ओळखीतल्या सर्वसामान्य लोकांशी तर खासच नाही. देवाची प्रार्थना कर, ताई म्हणाली होती, पण त्याला प्रार्थनेची भाषा कोठे माहीत होती. आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्यावरचे संकट जर मानवी प्रयत्नांपलीकडचे असले तर मग तिला मदत तरी कोणाची होऊ शकणार. अशी अमानवी किंवा दैवी शक्तीची माणसे या जगात अस्तित्वात तरी आहेत का? एक नाव मनातून खोलवरून वर यायचा प्रयत्न करीत होते. त्याने त्या संबंधात काहीतरी वाचले होते किंवा ऐकले होते. समर्थ. त्याच्या मनासमोर ते नाव झळकणाऱ्या अक्षरात आले. समर्थ. तेच त्याला मदत करू शकतील. निदान तशी तो आशा करू शकत होता. पण मग त्याला मधल्या अनेक अडचणी जाणवल्या. त्याची माहिती तुटपुंजी होती. त्याच्या कल्पना विस्कळीत होत्या, संदिग्ध होत्या आणि पैशांचाही प्रश्न होता. समजा त्यांनी 1500 रुपये असा काही मोबदला मागितला तर तो एवढी मोठी रक्कम कोठून उभी करणार? अडचणी अनेक दिसत होत्या, पण तरीही मनाचा निश्चय तर झालाच होता. एकदा भेट तर घ्यायला काय हरकत होती? त्यांनी प्रत्यक्ष काही मदत केली नाही तरी ते त्याला एखादा उपाय सुचवू शकणार नाहीत का? त्या प्रशस्त बंगल्यापाशी आल्यावर मात्र अनंताचा धीर जवळजवळ खचलाच. पोर्चमध्ये एक भली मोठी अलिशान गाडी उभी होती. गाडीतच ड्रायव्हर कुणाची तरी वाट पाहत बसला होता. अशा बड्या बड्या धेंडांची ये जा पाहूनच अनंताचे मध्यमवर्गीय मन कच खाऊ लागले. आपल्यासारख्यांचा इथे काय पाड लागणार? उगाच जाऊन स्वतःची शोभा कशासाठी करून घ्या? मोठे दार उघडले आणि त्यातून तिशीच्या सुमाराचा एक उंचसर माणूस बाहेर आला. गाडीच्या ड्रायव्हरला तो काहीतरी निरोप देत होता. त्याचे लक्ष फाटकाबाहेर उभे असलेल्या अनंताकडे गेले. अनंताला जाणीव झाली की एखाद्या रिकाम टेकड्यासारखे आपण आत पाहत उभे आहोत आणि हा असभ्यपणा आहे. इथून हलायला हवे. पण काही क्षण तो तिथेच रेंगाळत राहिला आणि मग त्याची तिथून निसटायची वेळ गेली होती. कारण तो मनुष्य चटाचटा अंगण ओलांडून अनंताकडे येत होता. अनंताकडे पाहून तो हसत होता. त्याचा चेहरा भय उत्पन्न करण्यासारखा खासच नव्हता, पण तरीही अनंता एकदम बावरल्यासारखा झाला होता. तो गृहस्थ जवळ येऊन पोहोचला. समर्थांना भेटायचे होते का? तो हसत म्हणाला. काही निर्णय तर्काच्या कसोटीवर उतरत नाहीत. त्याच्या मागे खोल विचार नसतो, कारण परिणाम यांचा हिशोब नसतो. असे वाटते की एखादी अदृश्य प्रभावी प्रेरणाच मनाला त्या दिशेने रेटीत नेते. हो, पण मला संकोच वाटत होता. अनंताला स्वतःच्या शब्दांचे विलक्षण आश्चर्य वाटले, पण ते पूर्णपणे खरे होते. यात काहीच वाद नव्हता. संकोच? त्याचे काय कारण? चल तू माझ्याबरोबर. त्यांनी हातांनी आपल्या मागोमाग येण्याची खूण केली. अरे, मी आप्पा जोशी, ते म्हणाले. आप्पांबरोबर आत येत असताना अनंताला ती मोठी गाडी परत जाताना दिसली. गाडीत कोणीच नव्हते. एखाद्या निरोपासाठी आली असेल, पण नुसती गाडी पाहून त्याच्या मनासमोर केवढ्या अडचणी उभ्या राहिल्या होत्या. सर्वच संकटे कल्पनेच्या प्रभावाखाली अशी वास्तव वर्धित दिसतात का? त्याच्या मनात विचार आला आणि मग मनातले विचार थांबले, कारण आता तो ज्या हॉलमध्ये आला होता तिथेच समर्थ स्वतः होते. एका खिडकीकडे पाठ करून ते बसले होते आणि खिडकीतल्या प्रकाशाने त्यांच्या दाट केसांभोवती एक तेजोवलय निर्माण झालेले दिसत होते.
त्यांचा किंचित उभट चेहरा जरासा अंधारात होता, पण तरीही ते नितळ, विशाल, गंभीर नेत्र मनावर ठसत होते. अनंताकडे नजर जाताच समर्थ आधी हसले आणि मग आप्पाला म्हणाले, माझे म्हणणे खरे झाले की नाही आप्पा? आणि मग अनंताच्या प्रश्नांकित चेहऱ्याकडे पाहत ते म्हणाले, तू फाटकावरून गेलास तेव्हाच मला शंका आली की तू मला भेटायसाठी आला होतास, पण काही कारणांनी भेट टाळत होतास. हे खरे आहे का? अनंता आळीपाळीने आप्पा आणि समर्थ यांच्याकडे पाहू लागला. हा मनकवडेपणा तर त्याला जादूसारखाच वाटू लागला. ये ना, पुढे चल. त्याला हलकेच पुढे ढकलीत आप्पा म्हणाला, अरे समर्थ कोणी काही मांत्रिक नाहीत, चल. तेव्हा अनंता शेवटी त्या आरामशीर खुर्चीत समर्थांसमोर बसला होता आणि समर्थांना सगळे काही सांगत होता. त्याला माहीत नव्हते की शब्दांपेक्षाही त्यांच्या बरोबरची भावना जास्त अर्थवाही असू शकते. प्रत्येक प्रसंगाच्या वर्णनात त्याच्या ज्या अगणित पण सूक्ष्म प्रतिक्रिया प्रकट होत होत्या त्या समर्थांच्या नजरेतून सुटत नव्हत्या. समर्थ, ताईला इतकी हताश झालेली मी कधीही पाहिलेली नाही. केवढेही संकट आले तरी ती कधी डगमगली नाही. शेवटच्या क्षणीचा तिचा तो भकास चेहरा माझ्या डोळ्यांसमोर एक क्षणभरही हलत नाही. शेवटपर्यंत ती हे माझ्यापासून लपवत होती, पण तो एक क्षण पुरेसा बोलका होता. समर्थ, तिचे डोळे भयाने वेडे झाले होते. त्यांच्यातून एक पिचलेला निराश जीव बाहेर डोकावत होता. या सगळ्या माझ्या कल्पना आहेत समर्थ, पण मला तर क्षणाचीही चैन पडत नाही. मी परत ताईकडे जाऊ शकत नाही. तिच्याकडून काही कळण्याची अजिबात आशा नाही. काय करावे हेच मला सुचेनासे झाले आहे समर्थ. आणि अनंत गप्प बसला. डोक्यावर एखादे अवजड ओझे असल्यासारखी त्याची मान खाली गेली. समर्थ आणि आप्पा यांच्यात झालेली नजरानजर. समर्थांनी मानेची बारीकशी हालचाल केली आणि आप्पा अजिबात आवाज न करता खोलीतून निघून गेला. अनंता, इकडे पहा, समर्थ म्हणाले. त्यांचा आवाज बदलला होता. अनंताची मान झटक्यात वर आली. समर्थ सरळ त्याच्याकडे पाहत होते. मनाची ही एकाग्रता अनंताच्या परिचयाची नव्हती. त्याला एवढेच जाणवले की मघापेक्षा समर्थांची नजर आता एकदम विलक्षण, तीक्ष्ण, भेदक, प्रखर झालेली आहे. त्याला माहीत नव्हते की या क्षणापुरत्या सर्व चित्तवृत्ती समर्थांनी त्या एका नजरेत एकत्रित केल्या होत्या. त्या नजरेतून अनंताची नजर सुटूच शकली नाही. समर्थांचा चेहरा तेवढा समोर राहिला, मग तोही गेला. केवळ 2 प्रखर तेजस्वी नेत्रच राहिले आणि मग तेही गेले आणि एक दैदिप्यमान, लखलखणारा प्रकाश सर्वत्र भरून राहिलेला दिसू लागला. आपण कोण आहोत, कोठे आलो आहोत, कशासाठी आलो आहोत, समोर कोण आहे हे सर्व अनंता पार विसरून गेला. समोरच्या प्रकाशाव्यतिरिक्त इतर कशाचाही विचार करणे इतके त्रासाचे होते की त्याने तो प्रयत्नच सोडून दिला. समोर प्रकाश नव्हता. कमलच्या घराचे दार होते. मोठ्या अपेक्षेने तो ताईला भेटायला चालला होता. तिला आणि जयवंत रावांनाही आपल्या अनपेक्षित भेटीचा आनंद होईल ही त्याची खात्री होती. पण मनाच्या कोपऱ्यात एक शंका होती. सारखे वाटत होते की हे सर्व पूर्वी एकदा अगदी असेच घडलेले आहे. तो घरात गेला. समोर जयवंतराव, ताई, मधुकर आले. त्याचा भ्रम निराश झाला. तो व्यग्र मनाने त्या घराबाहेर पडला आणि सदोदित मनात तीच ती पुन्हा प्रत्ययाची तीव्र जाणीव वावरत होती. समोरचा देखावा अस्पष्ट झाला. त्याऐवजी तिथे 2 डोळे आले. तेही दूर झाले. ते एका चेहऱ्यातले डोळे होते. समर्थांचा चेहरा. अनंता दचकून भानावर आला. क्षणभर बावरलेल्या नजरेने तो आसपास पाहू लागला. समर्थांचा गंभीर आवाज आला, अनंता, मी तुला काही क्षण हिप्नोटाईज केले होते, खरा प्रकार समजून घेण्यासाठी. पण समर्थ, मी सर्व काही तुम्हाला सांगितले होते की. अनंता, ज्या गोष्टी आपण अनुभवतो त्या सर्वच आपल्याला माहीत असतात असे नाही. अनेक शब्द किंवा शब्दांच्या अनेक छटा इतक्या सूक्ष्म असतात की आपण तिकडे बाह्यता दुर्लक्ष करतो, पण आपल्या अंतर्मनाला निरीक्षक बाह्य अनुभवातले काहीही वगळत नाही. सर्व काही तिथे अचूकपणे नोंदले जाते आणि तिथली प्रतिक्रिया मला हवी होती. मग तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळाली का?
मी आता काहीही सांगत नाही, कारण माझा अंदाज चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. तो चुकीचा ठरो अशी मी आशा करतो. कारण असो, आपण तुझ्या या ताईला एक भेट द्यायला हवी. म्हणजे समर्थ, तुमच्या मते तिथे काहीतरी आहे तर? ताई खरोखरच काहीतरी अडचणीत सापडली होती हा विचार फार त्रासाचा होता. पण समर्थ त्यात लक्ष घालणार होते एवढेच मनाला समाधान होते. तिकडे जाण्यासाठी त्यांनी अनंताच्या भेटीनंतरचा पहिला रविवार ठरवला होता. वास्तविक इतके दिवसही घालवायला नकोत, समर्थ म्हणाले होते. पण माझी इतर कामे दूर सारता येत नाहीत, आणि तुलाही रविवारखेरीज मोकळा दिवस नाही, नाही का? तर मग रविवारी सकाळी ये. सकाळपासूनच आकाश ढगांनी आच्छादून गेले होते. एवढासाही वारा नव्हता. काळ्या ढगांची राशी एकावर एक रचल्या गेल्या होत्या. प्रकाश आकाशापेक्षा पृथ्वीवरच जास्त प्रखर होता. पण अजस्त्र ढगांच्या त्या ओझ्याखाली निसर्ग दबल्यासारखा वाटत होता. मन फारसे उत्साही राहूच शकत नव्हते. फारसा चांगला मुहूर्त नाही अनंताला वाटले. तीच ती त्याने पूर्वी पाहिलेली मोठी गाडी पोर्चमध्ये हजर होती. समर्थ आणि आप्पा दोघेही तयार होते. अनंत आल्यावर 5-7 मिनिटातच ते तिघे गाडीत चढले. समर्थांनी चाक हाती घेतले. आत्ताचा प्रवास रेल्वेसारखा कंटाळवाणा नव्हता. गाडी एखाद्या तीरासारखी मार्ग कापत होती. अनंताला हा अनुभव नवा आणि सुखाचा होता. आपण आता काहीही बोलणे अप्रस्तुत ठरेल याची त्याला कल्पना होती. त्याऐवजी तो समर्थ आणि आप्पा यांचेच निरीक्षण करीत होता. समर्थ सहज सफाईने गाडी चालवत होते. त्यांच्या चेहऱ्यावरून प्रकाश आणि छाया एका मागोमाग एक अशा सरकत होत्या. अनंताला त्यांच्या चेहऱ्याची एकच बाजू दिसत होती. राने, माळराने, झाडे, डोंगर यांच्या पार्श्वभूमीवरून तो विलक्षण चेहरा नितांत आत्मविश्वासाने पुढे चालला होता. क्षणभर अशी भावना होत होती की जगात अशी कोणतीही शक्ती नाही की जी ही अविरोध चाल थोपवू शकेल. आणि आप्पा, त्याच्याही बैठकीत सवयीने आलेला संयम होता. समर्थांच्या सतत सहवासाने त्याच्याही हालचालीत एक प्रकारचा विश्वास आला होता. समर्थांविषयीच्या वाचलेल्या अनेक हकीकती अनंताच्या मनातून या क्षणी गेल्या. साधी दिसणारी पण खरोखरीची असामान्य अशी ही दोन माणसे जोडीने अनेक भयानक, थरारक, धोक्याच्या प्रसंगातून गेली होती. प्रत्येक वेळी आप्पा स्वतःकडे गौणत्व घेत होता, पण आता त्याच्याकडे पाहताना त्यावर विश्वास बसणे कठीण जात होते. गाडी मार्गक्रमित होती आणि मैलामागून मैल मागे पडत चालले होते. प्रत्येक मिनिटाला ताईचे गाव जवळ येत होते. अनंताने समर्थांना 1-2दा अडखळत विचारायचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा काय विचार होता ते त्यांनी मनाशीच ठेवला होता. पाहू, प्रत्यक्ष तिथे गेल्यावर कळेल, ते एवढेच म्हणाले होते. तेव्हा मग शेवटचे वळण घेऊन गाडी त्या रस्त्यावर आली आणि सावकाश पुढे सरकू लागली. मला फक्त तिचे घर दाखव अनंता. आणि गाडीतून अनंताचे त्यांना ते घर दाखवले. घराचे दार बंद होते आणि आत कोणीही असेल अशी शंकाही मनात येत नव्हती. पण आत त्याची ताई होती. तिच्या नशिबात काय यातना असतील त्या ती मूकपणे सहन करीत होती. तिच्या आठवणीने त्याचा ऊर भरून आला. गाडी तशीच पुढे गेली. चौकातल्या एका बऱ्यापैकी हॉटेलसमोर थांबली. हॉटेलमध्ये स्वतंत्र खोलीची सोय नव्हती. त्यातल्या त्यात एका बाजूचे टेबल निवडून ते मागे बसले. वेटर आला तेव्हा आप्पाने 2च डिशेस मागवल्या. समर्थ स्वतःच्या विचारात गर्क झालेले होते. हाताची पातळसर बोटे टेबलावर आपटीत ते त्यांच्याकडे एकाग्रतेने पाहत होते. वेटर खाण्याचे जिन्नस आणि पाणी टेबलावर ठेवून गेल्यावर मगच त्यांनी मान वर केली. तू खाऊन घे अनंता, आप्पा तुझ्या सोबतीला आहे. मी बाहेरचे अन्न सहसा घेत नाही. आप्पानेही अनंताला मानेने खाण्याची खूण केली. त्याचे खाणे होईपर्यंत समर्थ अगदी शांतपणे बसून होते. टेबल साफ झाल्यावर मग ते जरा ताठ बसले. अनंता, आपण इथे आलो आहोत हे फार चांगले केले, ते शेवटी म्हणाले. मी आता खोलात शिरत नाही, पण आजवर पाहिलेल्या जागांपैकी ती सर्वात वाईट आहे. यात मला काडीचीही शंका वाटत नाही. तुम्हाला ते कसे समजले समर्थ? अनंत चाचरत म्हणाला. ज्यांना यांची जाणीव असते त्यांच्यापासून या गोष्टी लपत नाहीत अनंता.
एखाद्या कुजलेल्या पदार्थाची दुर्गंधी किंवा एखाद्या जळणाऱ्या पदार्थाचा धूर जसा सर्वसाधारण माणसापासून लपून राहत नाही, तशाच या जागा माझ्या नजरेतून सुटत नाहीत. ती एका वेगळ्या प्रकारची मानसिक म्हण हवी तर आज आहे, दुर्गंधी आहे. पण आता ते महत्वाचे नाही. तुझी बहीण तिथे एकटीच आहे, नाही का? हो. बोलताना अनंताचे शरीर शहारून उठले होते. बिचारी बिचारी. समर्थ जवळजवळ स्वगत म्हणाले. समर्थ? न राहून अनंता म्हणाला. अनंता, संकटेही येणारच. त्यांचे गणित कोणालाच माहीत नाही. त्यांचे निवारण करता येईल का एवढेच आपण पाहायचे. पण त्यांचा आवाज बराच गंभीर होता. आप्पाकडे पाहत ते म्हणाले, तुलाही माझ्या वागणुकीचे नवल वाटत असेल, नाही आप्पा? पण ही वेळच जपून पावले टाकण्याची आहे. कसलीच तयारी नसताना तिथे पाऊल ठेवणे मला धोक्याचे वाटते. कारण तिथला हा प्रकार नवीन नाही, वर्षानुवर्षे चाललेला आहे. पण समर्थ, ताईच्या लग्नाला 2 वर्षे तर होत आहेत. तुमची शांता मामी त्या घरात पूर्वी राहत नव्हती का? समर्थ म्हणाले. होय समर्थ. मग अनंता, तिचा इतिहास काय होता ते आठव जरा. अनंता नवलाने स्वतःशीच विचार करू लागला. आधी त्याने ऐकलेले काही आणि लग्नानंतर कमलच्या तोंडून वेळोवेळी निघालेले काही काही शब्द त्याला आता आठवले. रोगी, भ्रमिष्ट समजली जाणारी, घराबाहेर कधी न पडणारी, माहेरचा संबंध अजिबात सुटलेली दुर्दैवी शांता मामी. आणि मग त्याला वाटले, ताईला जर आत्ताच मदत मिळाली नाही तर काही वर्षातच तिची ही दुसरी शांता मामीच नाही का होणार? या भयंकर कल्पनेचा स्वीकार करायला त्याचे मन काही केल्या तयार होईना. पण समर्थ, ते गंगाधरराव केव्हाच वारले. आता जयवंतराव आणि ताई यांच्याशिवाय त्या घरात कोणीच नाही, याची कोणाला खात्री देता येईल? समर्थ हलकेच म्हणाले. काय तुम्ही म्हणता तरी काय? अनंत अविश्वासाने म्हणाला. आपण सर्व शक्यता मनासमोर ठेवायला हव्यात, समर्थ म्हणाले. पण त्यांनी आपली शंका खोडून काढायचा प्रयत्नही केला नाही. अनंताने पाहिले. अनंता, दुष्टता अनेक रूपांनी येते, अनेक मार्गांनी येते. बाह्यतः तिचा नाश झालेला दिसला तरी जमिनीखाली तग धरणाऱ्या तणांच्या मुळासारखी ती तग धरून असते, दबा धरून असते, योग्य संधीची वाट पाहत असते. आता यावर चर्चा नको, आपण तिथे जाणारच आहोत. दुपारी 4ची वेळ आपण निवडूया. तोपर्यंत यावर काहीही चर्चा नको. चर्चा? अनंता स्वतःशीच म्हणाला. नुसत्या कल्पनेपासून सुद्धा त्याचे मन जरा शहारून मागे सरकत होते. तर तो चर्चा कसली करणार? आयुष्याचा त्याचा अनुभव अगदी अल्प होता. आयुष्याला अजून सुरुवातीचे चकचकीत तकाकीचे रंग होते. असल्या अघोरी प्रकारांच्या छाया त्यावर अजून पडल्या नव्हत्या. निसर्गाच्या चांगुलपणावर मनाचा विश्वास होता. त्याच्या डोळ्यांसमोर ताईचे ते घर येत होते. तिथे रंग नव्हता, आशा नव्हती, आनंद नव्हता. एक भयानक अस्तित्वाच्या दाट सावलीखाली ते घर झाकळून गेले होते. समर्थ म्हणत होते ते खरे असेल तर, आणि त्यांची चूक कशी होईल? ही सावली नवी नव्हती. फार पूर्वीपासून तिने त्या लहानशा घराला कवटाळले होते आणि त्या मगरमिठीत त्याची अभागीताई सापडली होती. देवच आता मला मदत करील, ती निराश हतबुद्ध आवाजात म्हणाली होती. अनंतामागे मोठे दार बंद झाले तेव्हा कमलला वाटले, आपल्या या पिंजऱ्याचेच दार खडखडत बंद झाले. अनंतासमोर वावरताना तिने आपला चेहरा मोठ्या प्रयासाने निर्विकार ठेवला होता. तरीही एक क्षण असा आलाच की तिचा संयम ढासळला. अनंताला त्या एका क्षणात काय दिसले कोणास ठाऊक. पण आता अनंता गेला होता. आता या दारातून तिच्याकडे कोणी येणार नव्हते. आता तिला चेहऱ्यावर मुखवटा वापरण्याची आवश्यकता नव्हती. कारण आता या घरात ती आणि तिचे प्राक्तन एवढेच राहणार होते. देवापाशी तिची मागणी एकच होती, मला सहनशक्ती दे, मला धैर्य दे. धैर्य हवे, सहनशक्ती हवी. कारण आताच तिची खरी परीक्षा सुरू होणार होती. घरात वावरणाऱ्या पाशवी शक्तीच्या सामर्थ्याची एक ओझरती छटा तिला दिसली होती.
आणि भयग्रस्त मनाने आकांत मांडला होता. आता ही राक्षसी भुलावण सुरू झाली की सर्व इंद्रिये कूच कामी ठरतील. मन कितीही पोलादी केले तरी त्याचा पीळ उलगडेल. नसा नसा पिंजून निघतील. तिच्याजवळ स्वतःच्या संरक्षणाचे कोणते साधन होते? अनंता गेल्यावर काही मिनिटातच त्या हिरव्या खोलीचे दार उघडले आणि जयंता बाहेर आला. खोलीच्या दाराला कुलूप लावायचे तो कधीही विसरत नसे. आतल्या खोलीतून कमल त्याच्याकडे पाहत होती आणि मनाशी नवल करीत होती. गंगाधररावांची जी गोष्ट तीच जयंताची. दोघे स्वतः मागे खोली बंद ठेवायची इतकी काळजी का घेत होते? तशी ती त्या खोलीत 5-7 वेळा तरी गेली होती. काही वेळ तिच्या इच्छेविरुद्धही. पण त्या प्रत्येक वेळी जयंता किंवा गंगाधरराव तिथे होते. इतर काही पाहायला रिकामीच नव्हती. ते खोली बाहेर आले किंवा खोलीत काही बदल होतो का, त्यांच्या पाशवी शक्तीचे गुपित आणि रहस्य त्या हिरव्या खोलीत होते का, या नरपासाच्या आयुष्यातून सुटका करून घ्यायचे काही साधन तिला त्या खोलीत सापडेल का? पण ती खोली चोरून उघडायची संधी तिला कशी मिळणार? त्यासाठी आधी किल्ली हस्तगत करायला हवी. आणि किल्ली नेहमी जयंता आपल्या जवळ ठेवीत असे. म्हणजे काही कारणाने त्याची जवळीक काही वेळ तरी सहन करायला हवी. इतकी जवळीक? देवा, जयंता आपल्याकडे पाहत आहे हे ध्यानात येताच कमल घाईने स्वयंपाकघरात गेली. पण जयंता तिच्या मागोमाग तेथेही आलाच. काय झाले का भावा बहिणीचे हितकूज? त्याने आपल्या त्या फसव्या छद्मी आवाजात विचारले. कमलने त्याच्याकडे नजरही टाकली नाही. पण तिची खात्री होती की हातावर हात चोळीत तो आपल्या काळ्या कुळकुळीत डोळ्यांनी आपल्याकडे पाहत उभा असेल. त्याच्या क्रूर शब्दांखाली आपल्या जीवाची कशी तगमग होते हे पाहण्यासाठी तो मोठा उत्सुक झाला असेल. ठीक आहे, तरी त्याला निदान ते तरी समाधान लाभू द्यायचे नाही. हितकूज, ती एकदम वर पाहत म्हणाली. तसे म्हणा हवे तर. मी त्याला इथली खुशाली सांगितली आणि पुन्हा आला नाहीस तरी चालेल असेही सांगितले. तिचा चेहरा अगदी सरळ होता. वाह, छान. अगदी छान, तो हसत म्हणाला. कशी अगदी माझ्या मनासारखी वागलीस. आता एकच कमी आहे. तो सावकाश तिच्या जवळ गेला. तिला स्पर्श करायचाही त्याचा विचार असेल, पण ती झटकन बाजूला झाली. तेवढे मनासारखे झाले की मग तुझ्यासारखी सुखी कोणीच होणार नाही. त्याच्या आवाजात काडीचाही फरक पडला नाही. आणि त्या बाबतीत जर का दुराग्रह धरलास तर तुझे हाल कुत्रा खाणार नाही. आवाज न चढवता तो म्हणाला आणि वळून बाहेर निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीवर तिची संतापाने जळणारी नजर खेळली होती. त्याने ती धमकी पुन्हा एकदा दिली होती. आता त्याला अगदी सुरक्षित वाटत असले पाहिजे. तिच्या सुटकेचा शेवटचा मार्ग बंद झाला होता. मगाशी तुटलेली विचारांची साखळी परत सांधली गेली. कोणत्या ना कोणत्या युक्तीने त्या खोलीत प्रवेश मिळवलाच पाहिजे. तिला कल्पना नव्हती की निराशेने कासावीस झालेले आपले मन काडीचा आधार शोधत आहे. पण तो विचार आशा देणारा होता आणि जिथे आशा होती तिथे धीर होता. दिवसभर आणि रात्रीही तिच्या मनात तोच विचार एकसारखा घोळत होता. रात्रीची सर्व तयारी करून घेतल्यावर ती दाराला आतून कडी घालून घेत असे. केवळ कडीने या घरात संरक्षण होणार नाही याची कल्पना असूनही ती तो संकेत पाळत होती. या घरात रात्री अपरात्री वावरणाऱ्या त्या सावल्यांना दाराची एखादी फट सुद्धा पुरेशी होती. त्या फटीतून ते एखाद्या काळ्या शाईच्या डागासारखे झिरपतील, पाझरतील आणि तिच्या समोर उभे राहतील. मोठ्या प्रयासाने तिने मनाला शहार विणारा तो विचार झटकून टाकला. पण आज तिचे मन उत्तेजित झाले होते, अस्वस्थ झाले होते. तिच्या नकळत तिचे लक्ष बाहेरच्या हलक्या चोरट्या आवाजांकडे जात होते. माणसाचे कुतूहल मोठ्या अघोरी असते हेच खरे. तिच्या आत्ताच्या उत्तेजित अवस्थेत तिला आपली ज्ञानेंद्रिये नेहमीपेक्षा फारच तीक्ष्ण झाल्यासारखी वाटली. घरभर चाललेल्या हालचाली तिला जणू काही ती तिथे प्रत्यक्षच हजर होती इतक्या स्पष्ट जाणवत होत्या. जणू काही ती तिथे. एक हिसका बसून तिचे विचार अडले आणि अगदी अलीकडची एक आठवण झाली. खरोखरच तिची अस्मिता साऱ्या घरभर पसरल्यासारखी तिला वाटली होती. मनाचे धागे खोली खोलीच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचले गेले होते. काही क्षण ती आपला अनुभव विसरली होती. त्यांच्यातर्फेच तिला घरातल्या सर्व घडामोडी इतक्या अचूक जाणवत होत्या. हालचालींची सळसळ होती.
कोणी हलताना असला घाणेरडा आवाज करील? शब्दांची गुणगुण होती. असला गंजल्यासारखा आवाज कोणाचा असेल? मधूनच हसण्याचा एक आवाज आला. सैतानी कोटी आणि राक्षसी हास्य. खूप मोठे शरीर, अगदी आतपासून ढवळून खदखदत बाहेर पडणारा आवाज. असला आवाज कोणाचा असेल? एक विलक्षण घृणेच्या भावनेने तिने आपले सर्व लक्ष बाहेर काढून घेतले होते. स्वतःवर आणि शेजारच्या मधुकरवर एकटवले होते. बाहेर काहीही चालले असले तरी तिकडे निर्धाराने संपूर्ण दुर्लक्ष केले. झोप आली पण ती स्वस्थ नव्हती. रात्रीतून 2-3दा तरी ती दचकून घाबरून जागी झाली. काहीतरी अतिभयानक अविश्वसनीय स्वप्न पडले असले पाहिजे, पण ते काय ते मात्र काही केले आठवत नव्हते. ओठावर देवाचे नाव होते, पण मनाला त्यापासून काहीही दिलासा मिळत नव्हता. रात्र उलटली आणि सकाळ आली. जीवावरचे ओझे तसेच कायम होते. एवढेच नाही तर ते आता असह्य व्हायला लागले होते. कमलला वाटले आपला आता बाहेरच्या जगाशी संबंधच राहिलेला नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, ऊन, सावली, वारा, गंध, प्रकाश, रंग यांच्याशी आपली कायमची फारकत झाली आहे. आपण एका कोंडलेल्या, अलिप्त, कुंद, विषारी अशा जगात एकाकी जगत आहोत. तिला वाटले मन तासा गणिक जास्त निराश होत चालले आहे. मनाला वेढणाऱ्या साखळ्या जास्त जड होत आहेत, अगदी घट्ट आवळल्या जात आहेत. असेच काही दिवस गेले तर आपल्यात प्रतिकाराची शक्तीच काय, प्रतिकाराची इच्छा सुद्धा शिल्लक राहणार नाही. स्वातंत्र्य आणि सुटका या शब्दांचा अर्थच आपल्याला समजेनासा होईल. आत्ताच सुटकेचा, निर्वाणीचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. पुढचे 2-3 दिवस ती जयंताच्या हालचाली बारकाईने पाहत होती. तो स्वतःच्याच कोणत्या तरी विचारात दंग झाला होता. तिचा छळ करायची नवीन पद्धत. 2 वेळा जेवणासाठी आणि इतर वेळा 5-7 मिनिटेच काय तो त्या खोलीबाहेर यायचा. कमल अगदी हताश झाली. दुसरी किल्ली शोधायची कल्पना एका दुपारी तिला अचानक सुचली. घर खूप जुने होते. सगळ्या खोल्यातून नाना प्रकारची अडगळ आणि जुने सामान रचले होते. लग्नानंतरच्या पहिल्या काही महिन्यात तिने हौसेने घराची साफसफाई आणि मांडामांड केली होती. आणि आपण एक भला मोठा जुन्या किल्ल्यांचा जुडगा कोठेतरी पाहिल्याचे तिला अंधुकपणे आठवत होते. मधुकर दुपारचा झोपता क्षणी तिने शोधायला सुरुवात केली. कपाटाचा किंवा ट्रंकेचा जरा आवाज झाला की ती दचकून थांबत होती. जयंता जरी बंद खोलीत असला तरी त्याची जाणीव केवळ त्या खोलीपुरतीच मर्यादित असेल यावर कमलचा विश्वास बसत नव्हता. त्याचे ते हस्तक घरभर पसरलेले होते. दिवसा उजेडी त्या अशाच अंधाऱ्या जगातून दडून बसलेले असतील आणि आपल्या काळ्या डोळ्यांनी तिच्या एकूण एक हालचाली निहाळत असतील. फडताळे कोपऱ्यात होती. तिथे तर अंधार साकळल्यासारखा वाटत होता. फडताळाचे दार उघडले की एक आणखी अंधारी चौकट समोर उघडे. आत हात घालताना मनात शंका येई. हा हात एखाद्या केसाळ, लवलवत्या, अंधाराहूनही काळ्या अशा एखाद्या वस्तूत खुपसला जाणार नाही ना? दिवा असता तर तेवढीच सोय झाली असती, पण जयंताने पाहिले तर त्याला नसता संशय नाही का यायचा? तेव्हा कमल शोध तसाच पुढे रेटत होती. तिला तो किल्ल्यांचा जुडगा तर सापडला. चांगल्या 100-125 जुन्या किल्ल्या एका पातळसर तारेत ओवून ठेवल्या होत्या. अजून तिने त्या हिरव्या खोलीचे कुलूप बारकाईने पाहिले नव्हते, पण एकदा ते पाहिले की मग यातल्या उपयोगी पडण्यासारख्या किल्ल्या बाहेर काढता येतील आणि मग जयंता काही वेळापुरता दूर होण्याची वाट पाहायची. आणि मग ती वाट पाहत होती. तो आंघोळीसाठी गेला असताना तिने ते जुनाट, जड, षटकोनी कुलूप नीट पाहिले होते. काळा भोर पत्रा, त्यावर मोठमोठे तांब्याचे रिबेट, मध्ये मोठ्या नळीच्या किल्लीसाठी जागा. जुडग्यातल्या 10-12 तरी किल्ल्या तसल्या प्रकारच्या होत्या. त्या बाजूला काढून तिने एका दोरीत ओवून ठेवल्या होत्या. पण जयंता घरात असताना पुढचे काही करायची तिची हिंमतच होत नव्हती. मनातल्या मनात तळमळत संधीची वाट पाहण्यापलीकडे तिच्या हाती दुसरे काहीही नव्हते. जयंता जेवायला बसला होता, एकटाच. गेल्या महिन्याभरात तिने त्याच्याबरोबर जेवायला बसणे सोडून दिले होते. रात्री भरपूर जेवण होऊनही सकाळचे 11 वाजले की जयंता भुकेने कासावीस होई. स्वयंपाकघरात त्याच्या सारख्या चक्रा चालू होत. तिने बोलावल्यावर समोर ताट येईपर्यंत सुद्धा त्याला धीर धरवत नसे आणि मग तो त्या पदार्थांवर भुकेने वखवकल्यासारखा तुटून पडे. 2 माणसांना पुरून उरेल एवढे अन्न तो गबागबा खाई. ते ओंगळवाने दृश्य पाहून तिला शिसारी येई.
त्याच्यासमोर बसली असती तर एक घासभर अन्नही तिच्या घशाखाली उतरत नसते. जयंत जेवत होता आणि ती वाढत होती. स्वयंपाकघरातून ताट घेऊन बाहेर येत असताना तिने सहज त्याच्याकडे पाहिले आणि त्याच क्षणी ते घडले. हातात त्याने मोठा घास घेतला होता आणि हात तोंडाकडे नेण्यासाठी त्याने उचलला होता. तो हात वाटेतच थांबला, खाली आला. हातातला घास पाण्यात पडला. कधी न घडलेली गोष्ट. तोंडातला घास गिळणेही त्याला जड जात असावेसे असे वाटत होते. त्याचा चेहरा एकाकी गोरामोरा झाला होता. कपाळावर घाम चमकायला लागला होता. तिच्याकडे त्याची नजर गेली आणि डोळ्यात संताप उसळला. कमल, तो घोगऱ्या आवाजात ओरडला. कमल, अन्नात तू काहीतरी घातले आहेस. त्याने गळा परत आवळून धरला. त्याचे शब्द इतके विपर्यस्त होते की त्याची अशी अवस्था झालेली दिसली नसती तर तिला ते हास्यास्पद वाटले असते. पण त्याचे तिच्यावरचे लक्ष दुसऱ्या क्षणी स्वतःवर वळले होते. समोरचे ताट तो पार विसरला होता. कासावीस होऊन शरीराची वेडीवाकडी हालचाल करीत होता. डोळे आंधळी नजर खोलीभर फिरवीत होता. एक मोठा आचका देऊन मग तो सैल शरीराने खुर्चीत मागे कलंडला. जो कसला झटका आला होता तो आता कमी कमी होत आहे असे दिसत होते. त्याने शेवटी डोळे उघडले तेव्हा ते अजूनही थोडेसे कावरे बावरे होते. पण चिखलाच्या रंगावर गेलेल्या चेहऱ्यात आता परत थोडा थोडा रंग यायला लागला होता. शर्टच्या बाहीने कपाळावरचा आणि मानेभोवतीचा घाम पुसत जयवंता जरासा सावरून बसला. समोरचे भरलेले ताट त्याने दूर सारले आणि तो कमलकडे वळून म्हणाला, इकडे ये कमल. फार फार दिवसांनी त्याचा आवाज अगदी नैसर्गिक येत होता. त्यात छद्मीपणा नव्हता, विषारी साखरपणा नव्हता, मिस्किलपणा नव्हता. मनाशी नवल करीत कमल सावकाश पुढे आली. कमल, आता मला काय झाले होते ते पाहिलेस? होय, पाहिले. काय झाले होते काही कल्पना आहे? नाही. तिचा आवाज स्पष्ट आणि प्रांजळ होता. तिच्याकडे बराच वेळ निरखून पाहिल्यावर त्याने स्वतःशीच मान हलवली. तू अनंतला काय काय सांगितलेस? जे तुम्ही म्हणालात तेच आईला सांग की माझी प्रकृती चांगली आहे, बाळही व्यवस्थित आहे आणि शक्यतोवर कोणी इकडे येऊ नका. कमल, इतकेच? आणखी काही नाही? आणखी काय सांगणार? तुला तेवढी अक्कलही नाही आणि तुझा धीरच व्हायचा नाही. जयंत अर्धवट स्वतःशीच बोलत होता. क्षणभर मला वाटले होते की आता माझा जीव जाणार. हा काय प्रकार आहे याचा मला ताबडतोब शोध घ्यायला हवा. बाबा म्हणाले होते की यापासून सावध राहा, पण त्यावेळी माझा विश्वास बसला नव्हता. बाप रे, त्या आठवणीनेच की काय त्याचे सर्व शरीर पुन्हा एकदा शहारले आणि मग तो टेबलापासून उठला. हात धुवून काही न बोलता बाहेर गेला. झाल्या प्रसंगाचे कमल मनाशी नवल करीत होती. कशाने तरी जयवंता हादरला होता यात शंका नव्हती. त्याच्या घबराटीला जरी तिचा हात लागला नव्हता तरी तो कशाने तरी घाबरू शकतो, कासावीस होऊ शकतो ही गोष्टच मनाला जरा धीर देणारी होती. त्याची शक्ती अविरोध नाही, त्याच्यापेक्षाही समर्थ व्यक्ती अस्तित्वात आहेत याचाच हा पुरावा होता. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही पुरातन म्हण यावेळी खरी होती. दुपारी 3:30-4च्या सुमारास जयवंत परत एकदा तिच्या खोलीच्या दारापाशी आला. अजूनही त्याचा रुबाब परत आला नव्हता. डोळ्यात एक अनिश्चितपणाची भावना होती. तो अजून सावरला नव्हता तर. कमल, तो चिडक्या आणि चिरक्या आवाजात म्हणाला, मी जरा बाहेर जाऊन येतो आहे. कोणाला घरात घेऊ नकोस बरे का? त्याच्या शब्दांचा अर्थ पुरा समजण्याआधीच तो वळून जिन्याने धाडधाड खाली गेला व मोठ्या दाराने घराबाहेर गेला सुद्धा. कमलचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. सकाळचा तो प्रकार आणि आत्ताचे त्याचे बाहेर जाणे. ती ज्या एका संधीसाठी देवाची प्रार्थना करीत होती ती संधी तिला आता लाभली होती. 5-7 मिनिटांनी ती घराच्या दारापाशी आली आणि दार उघडून ती रस्त्यावर आली. खूप लांबवर तिला जयंताची पाठमोरी आकृती दिसत होती. आत येऊन तिने दार लोटून घेतले. कडी घालायचा विचार मनात आला होता, पण तिने कडी घातली नाही. ती घरात आली. मधुकर अगदी शांत झोपला होता. उशीखाली लपवलेल्या किल्ल्यांचा जुडगा तिने काढला आणि ती खोलीत आली.
एव्हानाच तिची छाती धडधडायला लागली होती. हिरव्या खोलीच्या दारापाशी पोहोचेपर्यंत तिला धाप लागली होती. घरभर शांतता पसरली होती, पण तरीही ती पुन्हा पुन्हा एखादी चोरटी हालचाल ऐकू येते का याचा कानोसा घेत होती. पण त्यासाठी काही क्षणसुद्धा तिला श्वास रोखून धरता येत नव्हता. शेवटी तिने तो प्रयत्नच सोडून दिला आणि हातातल्या जुडग्यातली एक एक चावी त्या बोजड कुलुपाला बसवण्याची खटपट सुरू केली. हातातल्या किल्ल्या खळखळत होत्या. कुलूप हातातून सुटून दारावर आपटत होते. हात काही केल्यास स्थिर राहतच नव्हता. एकूण तिचाच खूप आवाज होत होता. 7वी का 8वी तिच्या ध्यानात राहिले नव्हते. पण मध्येच एक किल्ली कुलुपाला लागली. किल्ली सहज फिरली आणि कुलूप उघडले. ती काही वेळ त्या उघड्या कुलुपाकडे नुसती पाहतच राहिली. भीतीच्या माऱ्याखाली तिचे मन आणि मेंदू पार निर्बुद्ध झाला होता. मग तिने हातांनी ते जड कुलूप कसे तरी काढले. कोयंडा सरकावला आणि दार सावकाश आत ढकलले. एक लहानसा धक्का पुरेसा होता. दारे अगदी सहज उघडली आणि समोरची खोली तिच्यासाठी उघडली. पण कमलचे डोळे घट्ट मिटलेले होते. तिला काहीच दिसले नाही. प्रथम जाणवला तो एक मोठा विचित्र दर्प. खोलीतून त्याचा भपकारा तिच्यावर आला होता. त्यात उदबत्तीचा वास होता, वाळक्या फुलांचा वास होता, धुपासारखाही एक कडवट वास होता. शिवाय आणखीही काहीतरी होते, पण त्याला तिचा मेंदू कोणतेच नाव देऊ शकत नव्हता. मात्र तो वास चांगला नव्हता. मग तिचे डोळे सावकाश उघडले. खोली अजूनही हेलकावे खात होती, पण आता स्थिरावत होती. एक रिकामी खोली, दारा खिडक्यांवर सोडलेले गडद हिरव्या रंगाचे पडदे, एक आराम खुर्ची, पुस्तकांचे एक कपाट आणि कसलासा कडवट दर्प. बस एवढेच, इतर काही नाही. मनात सुटकेची तशीच निराशेचीही भावना होती. तिने मनाशी काय अपेक्षा केली होती आणि ती कशाला एवढी घाबरत होती? खोलीत तर काहीच नव्हते. विश्वास न बसण्यासारखी पण सत्य गोष्ट. पक्की खात्री करून घेण्यासाठी ती खोलीत आली. शरीरावर एक शहारा आला, पण त्यामागे मागच्या आठवणी होत्या. आत्ताच्या क्षणी या खोलीत तिला भिविण्यासारखे काहीही नव्हते. ती आत आली. खिडक्यांवरचे पडदे दूर करून पाहू लागली. काही नाही, साधे हिरवे पडदे. दाराच्या डाव्या हाताला एक मोठा पडदा होता, हिरवाच. 2 भिंतींमध्ये गज घालून त्यावर तो सोडला होता. मागे एखादे कपाट किंवा असेच काहीतरी असेल. तेवढे पाहिले की तिचा शोध संपणार होता. पडद्याला हात लागताच पडद्याच्या कड्या सरकन सरकल्या. कमलने आत नजर टाकली आणि मग ती एकदम स्तब्ध झाली. एक क्षणभर मनावर असह्य ताण आला आणि मग सारे विश्वच एका काळोख्या वेडाच्या भयानक गर्तेत कोसळत गेले. पडद्यामागे एक बिछाना होता. त्याच्यावर गंगाधरराव झोपले होते. हे कसे? हे नेमके कसे? एकमेकात अडकलेल्या चक्रांसारखे विचार कर्कश कल्लोळ करीत होते. कशाला स्पष्टीकरण नव्हते. अर्थ असलाच तर तो भयानक होता. गंगाधरराव जे कायमचे गेले होते, पण आता ते काळे कुळकुळीत डोळे उघडले होते, लुकलुकत होते, तिच्यावर एकटक खिळले होते. कमलला वाटले आपले हृदय बंद पडणार आहे. आपण येथेच कोसळणार आहोत. मन सहन तरी किती करणार? खोली हेलकावे खायला लागली होती. तिच्या रक्ताचा बर्फ झाला होता. हाडाचे पाणी पाणी झाले होते. पाय चुरमुडणार अशी भीती वाटत होती. तोंडाचा मोठा आ झाला होता. घशात औंढा आला होता. श्वास छातीत अडकला होता. देवा देवा देवा, ती मनातल्या मनात पुटपुटत होती. धैर्याची ज्योत अखेरची फडफडली. कमलने एक पाय मागे घेतला. नजर तर त्या भयानक आकृतीवरून हलतच नव्हती. समजा ते एकदम उठून बसले तर? आणखी एक पाऊल मागे घेतले. आणखी एक आणि आणखी एक. दरवाजा जवळ आला असला पाहिजे. आणखी एक पाऊल. ती खरोखरच यातून सुटणार होती का? आणखी एक पाऊल आणि मग कमल किंचाळली. तिच्या खांद्याला कोणाचा तरी स्पर्श झाला होता. एवढेच नाही तर कोणीतरी तिला खोलीत ढकलत होते. एक प्रकारच्या अतिरेकी संतापाने ती गरकन वळली. तिच्या मागे जयंत उभा होता. डोळ्यात काळे जहर होते. ओठांवर क्रूर हास्य होते. चेहऱ्यावरचा मुखवटा आता खरोखरच दूर झाला होता. मागच्या बिछाण्यावर पसरलेले गंगाधरराव आणि समोर जयंता यांच्यातला शेवटचा फरक नाहीसा झाला होता.
ते दोघे एकच होते. हा चल ना, जयंता खतखत्या आवाजात म्हणाला. इथेच तू आपल्या पावलांनी येशील मी म्हणालो होतो, आठवते का? काळजात सुरी खुपसावी तसा त्याचा एक एक शब्द वाटत होता. चल पुढे, थांबलीस काय? चल. जयंत गरजला आणि तो तिला पुढे ढकलू लागला. तो तिला त्या पडद्यामागच्या बिछाण्याकडे नेत होता. कमलने आपला पराभव स्वीकारला. ती खाली कोसळली. हातांनी तिने जयंताचे पाय धरले. नको नको, ती त्याला विनवत होती. सारा मान, सारा ताठा, सारे धैर्य, सारा राग, सर्व काही या निर्वाणीच्या क्षणी ओघळून गेले होते. शरम नव्हती, लज्जा नव्हती, काही मागे राहिले नव्हते. सर्वच गोष्टी तिच्या सहनशक्ती पलीकडे गेल्या होत्या. काही क्षण खोलीत अचानक शांतता पसरली आणि त्या शांततेतच जीवाचे पाणी पाणी करणारा आवाज कमलच्या कानावर आला. पडद्यामागच्या बिछाण्यावरून तो आवाज येत होता. बिछाना करकरत होता. तिने एकच चोरटी नजर मागे टाकली. बिछाण्यावरची आकृती उठून बसली होती. ते दृश्य एखाद्या मळसूत्रासारखे तिचा मेंदू जाळीत करपीत आत शिरले. हे जग नव्हतेच, हा नरक होता. तिच्या तोंडून एक आर्त दीर्घ किंचाळी निघाली. समर्थ, अप्पा आणि अनंता यांचे खाणे उरकले तेव्हा 12 वाजले होते. त्या कोंदट हॉटेलात जरुरीपेक्षा मिनिटभरही जास्त थांबवत नव्हते. ते तिघे बाहेर आले आणि समर्थांनी गाडी गावाबाहेर नेली. दुपारची गरम हवा वाहत होती. तिच्यापासून रस्त्यावर कोणतेच संरक्षण नव्हते. पण गावाबाहेर 5-7 मैलांवर एक लहानसा घाट लागला. गाडी वर आल्यावर त्यांना एका बाजूचे ते तळे दिसले. गाडी रस्त्यावरच उभी करून ते पाऊल वाटेने तळ्यापाशी आले. इथे पाण्यावरून येणारा गार वारा होता. झाडांची दाट आणि थंड सावली होती. तळ्याच्या काठाशीच ते तिघे बसले होते, अप्पा आणि समर्थ. त्या जोडीकडे पाहताच अनंताच्या मनात अनेक प्रसंग उभे राहत होते. त्यांच्या सहवासात तो अजूनही अंग चुरून संकोचानेच वावरत होता. समर्थांचा पुढे काय करायचा विचार आहे हे समजून घेण्याची त्याला अनिवार्य उत्सुकता होती. पण तसे काही करायचा त्याला अजिबात धीर होत नव्हता. अप्पा आणि अनंता झाडाला पाठ लावून आरामशीरपणे बसलेले होते. समर्थ म्हणाले, आपण 3:30च्या सुमारास इथून निघणार आहोत. तोपर्यंत मला स्वस्थ विचार करू दे. तुम्ही दोघे आपापली करमणूक कशीही करा. आप्पाच्या खुणेसरशी अनंता त्याच्याबरोबर जरा दूरच्या एका झाडाखाली गेला. अनंताचा बावरेपणा आणि त्याची अधीरता दोन्ही आप्पाने ओळखली असली पाहिजे. खालच्या आवाजात तो अनंताशी बोलू लागला. त्यांच्या आवाजाची एक अगदी अस्पष्ट गुणगुण समर्थांपर्यंत पोहोचत होती. त्या 1.5-2 तासात आप्पाने अनंताला समर्थांच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यापैकी काही ऐकताना तर भर दुपारच्या वेळीही अनंताच्या अंगावरून सरसरता काटा येऊन गेला होता. खरोखरच असल्या गोष्टी घडत असतील, शक्य असतील, तो मनाशी विचार करीत होता. पण जेव्हा समर्थांच्या हाकेसरशी ते जायला उठले तेव्हा समर्थांकडे वळणाऱ्या त्याच्या नजरेत एक नवाच आदराचा भाव होता. रस्त्यावर वळण घेऊन ती अजस्त्र गाडी गावाच्या रोखाने परत निघाली. ते आता सरळ कमलच्या घरी जाणार होते. अनंताला वाटले आणि त्याच्या छातीत जराशी धडधड झाली. समर्थांचा चेहरा आता निर्धारित दिसत होता. काय करायचे याचा त्यांनी पक्का निर्णय घेतलासा दिसत होता. वाटेत कोठेही न थांबता गाडी सरळ गावातून गेली आणि कमलच्या दारासमोर थांबली. 1 सेकंदभर समर्थ त्या दाराकडे पाहत बसले आणि मग म्हणाले, चला मीच पुढे होतो. ते गाडीतून उतरले आणि दाराकडे निघाले. आप्पा आणि अनंता त्यांच्या मागे होतेच. दार नुसते लोटलेले होते. समर्थांनी हात लावताच दार आत उघडले. काही क्षण ते उंबरट्यावरच उभे राहिले. अनंताने हा वाडा पूर्वी 2-3दा तरी पाहिलेला होता, पण आता त्याला अशी भावना झाली की आपण हे प्रथमच पाहत आहोत. मधले ते मोकळे अंगण, मग 3 पायऱ्यांनी लागणारी ओसरी, मग मधला बोळ. वाड्यातली शांतता कोणाच्या तरी हसण्याने भंगली. चला, समर्थ म्हणाले आणि पुढे निघाले. आणि मग काळीज गोठवून टाकणारी एक दीर्घ किंचाळी त्यांच्या कानावर आली. कमल. अनंताच्या मनाला हिसका बसला. तो दचकून थांबलाही, पण समर्थ पुढे पळतच निघाले होते. तोही त्यांच्या मागोमाग निघाला. बोळातली उजवीकडची पहिली खोली, तिथूनच ते दोन्ही आवाज आले होते. समर्थांच्या मागोमाग 5 सेकंदातच अनंता तिथे पोहोचला.
त्याने त्या खोलीत नजर टाकली, मात्र समर्थांनी त्याला आणि आप्पाला जोराने मागे ढकलले. मागे जा, आत पाहू नका, खाली अंगणात जा. आप्पाने त्यांच्या चेहऱ्याकडे एकच नजर टाकली आणि अनंताला जवळजवळ ओढतच बरोबर घेऊन तो अंगणात आला. अनंताचे मन विचारच करू शकत नव्हते. त्या खोलीतला अर्धवट देखावा समोर येत होता. खोलीत जयंता तर होताच, पाठमोरा होता, त्याच्या पायाशी कमल बसली होती, पण खोलीत आणखीही कोणीतरी होते. मागच्या बाजूच्या कॉटवर बसलेले कमल दगडासारखी निश्चल होऊन वळून त्या तिसऱ्या माणसाकडे पाहत होती. एक पुसटत्या दृष्टिक्षेपातही अनंताला तो चेहरा ओळखीचा असावासा वाटला होता. आणखी मागे हो, आप्पा त्याला मागे ओढत म्हणाला. हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय. समर्थ इतके? हो, इतके घाबरलेले मी आजवर कधीच पाहिले नाहीत. अनंता पाठमोऱ्या समर्थांकडे पाहत होता. ते दारातच उभे होते, पण त्यांच्या शरीरात एक जरासा विलक्षण ताठपणा आल्यासारखं वाटत होता. जरासे पुढे वाकून ते खोलीत निश्चलपणे उभे होते आणि मग त्यांनी अगदी सावकाश खोलीत एक पाऊल टाकले. आता अनंताला त्यांची संपूर्ण आकृती दिसत नव्हती, पण त्यांनी दोन्ही हात डोक्यावर उंच उचललेले मात्र त्याने पाहिले. आणि मग काहीतरी झाले. त्या अनुभवाला त्याच्यापाशी शब्दच नव्हते. एक क्षणभर असा भास झाला की तारांगणाचे अवाढव्य छत आपल्या डोक्यावर कोसळणार आहे. त्या आघाताविरुद्ध त्याने सर्व शरीर एकदम आखडून घेतले, पण ती चमत्कारिक भावना कमी झाली नाही. शरीरातल्या अगदी अंतरकोशात काहीतरी कालवाकालव होत होती. सृष्टीच्या अफाट चक्राची गतीच जणू कोणीतरी क्षणभर रोखली होती. साऱ्या ब्रह्मांडाचाच तोल ढासळत होता. अनंताने डोळे घट्ट मिटून घेतले होते. आप्पा, अनंता! समर्थांची हाक कडाडत आली. चल अनंता. आप्पाने अनंताचा हात धरून त्याला वर खेचत नेले. खोलीच्या दारातच समर्थ उभे होते. त्यांचा चेहरा ओढलेला होता. कमलचा मुलगा घरात कुठेतरी असेल. जा, लवकर पळत जा. त्याला घेऊन ये आणि तसाच बाहेर जाऊन गाडीत बस. जा लवकर. एक क्षणभरच अनंता तिथे थांबला आणि मग त्याची पावले विजेच्या गतीने धावू लागली. तो धावत धावत सरळ कमलच्या खोलीकडे गेला. दार लोटलेले होते. आत कॉटवर मधुकर शांत झोपला होता. त्याला अनंताने उचलले आणि तो खाली आला. तोपर्यंत आप्पा कमलला खांद्यावर घेऊन त्या खोलीबाहेर पडला होता. अनंता मागोमाग तोही घराबाहेर आला. मधुकरला पुढच्या सीटवर झोपवले, कमलला मागच्या सीटवर झोपवले. समर्थ काय करीत होते ते पाहण्यासाठी अनंता मागे वळला. समर्थ खाली ओणवे वाकून काहीतरी करीत होते. काय? डावीकडून उजवीकडे अशा भस्माच्या रेषा ओढीत होते. एक खोलीच्या दाराशी, दुसरी ओसरीच्या पायऱ्यांपाशी, तिसरी खाली अंगणात, चौथी मोठ्या दरवाजाच्या जराशी आत. शेवटची रेषा ओढताच ते घाईघाईने गाडीपाशी आले. पॅनलवरचा कप्पा उघडून त्यांनी त्यातली लहानशी पिशवी बाहेर काढली. आप्पा, टूल बॉक्स उघड. एखादा खिळा काढ, एखादा जाड पानाही काढ. ते घाईघाईने बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम निथळत होता. त्यांच्या हाकेसरशी आप्पा हल्ला होता. वाक्य पुरे होण्याआधी त्याने मागची कंपार्टमेंट उघडलीही होती. हव्या त्या वस्तू काढायला त्याला अर्धा मिनिट तरी लागेलच. डोळ्यांच्या कोपऱ्यातून अनंताला घरातली ती हालचाल दिसली आणि तो तिकडे वळला. त्याचे रक्त एकदम थिजूनच गेले. त्या खोलीच्या दारातून लडथडत काहीतरी बाहेर येत होते. आकार जरी माणसांचा होता तरी हालचाल एखाद्या आंधळ्या निर्बुद्ध जनावरासारखी होती. खरोखर तो एक वयस्क माणूस होता. चांगल्या स्थूल शरीराचा होता, पण आता तो हातांवर आणि गुडघ्यांवर अक्षरशः रांगत होता. चेहराही खाली जमिनीला अगदी टेकल्यासारखा वाटत होता. कल्पनेतही आणता न येण्यासारखे ते दृश्य प्रत्यक्षात इतके हिडीस, इतके किळसवाणे, इतके भयानक दिसत असेल याची अनंताला कल्पनाही नव्हती. तो गृहस्थ रांगत पुढे आला आणि कशापाशी तरी अडखळला. मग अनंताला आठवले की तिथे समर्थांची भस्माची पहिली रेषा होती. तो एक हात पुढे टाकत होता. चटका बसल्यासारखे हात जोराने मागे घेत होता. मग जमिनीवर पुन्हा पुन्हा आपटत होता. एखाद्या पशुसारखी मान दोन्ही बाजूंना वळत होती. तो रेषेजवळूनच पुढे पुढे सरकला आणि रेषा संपताच वळसा घालून परत पुढे यायला लागला. समर्थांनी एकदा त्याच्या दिशेने नजर टाकली आणि ते आपल्या बॅगमध्ये परत काहीतरी शोधू लागले. त्यांच्या हालचालीत अनंताला प्रथमच जराशी घाईगर्दी असल्यासारखी वाटली. समोर काय चालले आहे याचा त्याला काडी इतकाही बोध होत नव्हता, पण एक प्रकारच्या अघोरी कुतूहलाने त्याची नजर पुन्हा एकदा घरातल्या त्या रांगणाऱ्या माणसावर खेळली. एव्हाना त्याने दुसरी भस्म रेषाही वळसा घालून ओलांडली होती आणि अजूनही हातापायांवरच
सरकत तो ओसरीच्या पायऱ्या वेडा वाकडा होत उतरत होता. शेवटची पायरी गाडून तो धपदिशी अंगणात पडला आणि वळून त्यांच्या रोखाने परत एकदा निघाला. भस्मरेषा ओलांडायला त्याला आता फारसा वेळ लागत नव्हता. तिसरीही रेषा ओलांडून तो पुढे आला. अनंताला आत्ता आठवले की समर्थांनी 4च रेषा ओढल्या होत्या. आता एकच बाकी राहिली होती. अप्पा दे, समर्थ म्हणाले. त्यांनी अप्पाच्या हातातला खिळा आणि पान्हा ओढून घेतला. ते धावत धावत घराकडे गेले आणि खाली बसून काहीतरी ठोकू लागले. 4थी रेषा पार करून तो माणूस समर्थांपर्यंत 4 हातांवर आला होता, पण तिकडे समर्थ पाहतच नव्हते. खिळ्यावर त्यांनी शेवटचा टोला मारला आणि त्या क्षणी तो माणूस आतून दारापाशी पोहोचला. एक मोठा चमत्कारिक आवाज काढून त्याचे दोन्ही हात त्याने समर्थांच्या दिशेने पुढे फेकले, पण समर्थ त्या हातांपासून 2 इंच दूर होते आणि दूरच राहिले. उंबराच्या आत ओणवा बसून तो पुन्हा पुन्हा हात बाहेर काढत होता, पण उंबारा ओलांडत नव्हता. आणि मग त्याचे कारण अनंताला समजले. समर्थांनी चांदीचा एक लहानसा नाल उघडी तोंडे आत वळवून उंबऱ्यावर ठोकला होता. काही क्षण समर्थ तसेच बसले आणि मग ते सावकाश उभे राहिले. गाडीकडे आले. अनंता त्यांच्याकडे पाहत होता आणि त्याला दिसले की त्यांचा चेहरा ओढलेला आहे, पांढरा पडलेला आहे, घामाने निथळत आहे. चालताना त्यांची पावले सरळ पडत नव्हती. ते कसे तरी गाडीत चढले आणि स्टिअरिंगवर डोके टेकवून स्वस्थ बसून राहिले. मागे काहीतरी हालचाल झाली. अनंता मागे वळला. कमल आता शुद्धीवर आली होती आणि डोळे उघडून गाडीच्या छताकडे पाहत होती. सीटवरून मागे पाहता अनंता हलकेच म्हणाला, ताई. कमलचे डोळे गरकन त्याच्या दिशेने वळले व आश्चर्याने विस्फारले. अनंता, ती उठून बसायची खटपट करू लागली. तू, मी इथे कुठे आहे? आणि बाळ, बाळ, अरे मधुकर कुठे आहे? ताई, ताई जरा शांत हो. मधुकर इथेच आहे, हा बघ. कमल कशी तरी उठून बसली आणि सीटवरून तिने मधुकरकडे पाहिले. खात्री करून घेण्यासाठी त्याच्या गालावरून हात फिरवला आणि मगच तिच्या डोळ्यातली भीती ओसरली. तिची नजर सहज घराकडे वळली. दारातल्या दारात घोटाळणाऱ्या आकृतीवर खेळली. गंगाधर मामा, तोंडावर हात ठेवत ती एकदम ओरडली. तिच्या या उद्गाराने तर अनंताचा गोंधळ आणखीच वाढला. समर्थांचे मागे काय चालले आहे इकडे लक्षच नव्हते आणि आप्पाची नजर तर समर्थांच्या वरच एकटक खिळून राहिली होती. बाकी सगळ्याचा त्याला संपूर्ण विसर पडला होता. शेवटी अनंतावरच कमलची जबाबदारी येऊन पडली. ताई, हे बघ. तिचा खांदा हलवीत तो म्हणाला, हे समर्थ आहेत आणि हे आप्पा जोशी आहेत, त्यांचे सहाय्यक. मीच त्यांना तुझ्यासाठी इथे घेऊन आलो. त्यांनी काय केले ते मला माहीत नाही, पण तू कोणत्या तरी भयानक परिस्थितीत सापडली होतीस. त्यातून त्यांनी तुला अगदी शेवटच्या क्षणी सुखरूप सोडवले आहे. कमलची नजर त्या लडथडणाऱ्या आकृतीवरून सावकाश समर्थांकडे वळली. पडछाया तिच्या डोळ्यांवरून जात होत्या. तिच्या डोळ्यातल्या वेदना अनंताला पाहावेनातच. आपल्या पुढे काय वाढून ठेवले होते याची तिला कदाचित आठवण येत असावी. पण मग समर्थांकडे पाहता पाहता तिची नजर हळूहळू निवळली आणि डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. अनंता, ती सद्गदित आवाजात म्हणाली, मला हे समर्थ कोण ते माहीत नाही, पण एक सांगते, प्रत्यक्ष देवच त्यांच्या रूपाने माझ्या सहाय्याला धावून आला आहे. एक खूप मोठा श्वास सोडून समर्थांनी मान वर केली. एकदा आप्पाकडे, एकदा अनंताकडे व मग शेवटी कमलकडे त्यांची नजर वळली. ती नजर एखाद्या पुसून कोऱ्या केलेल्या पाटीसारखी होती. भकास नाही, रिकामी. मग डोळ्यात अगदी मागे त्यांच्या त्या परिचित हास्याचे एक अगदी क्षीण प्रतिबिंब उमटले आणि मगच आप्पाने सुटकेचा श्वास सोडला. सर्वांचीच, त्यात मी सुद्धा आलो. जरा धावपळ झाली आहे, नाही? समर्थ थकलेल्या आवाजात म्हणाले. ठीक आहे, सध्यापुरते आपण सुरक्षित आहोत. आप्पा, जाग घेतोस का? आपण आता सरळ बंगल्यावर जाऊ. अनंता आणि कमल 1-2 दिवस आपल्याकडेच राहतील. मग पाहू काय करायचे ते. आप्पा गाडीतून खाली उतरून ड्रायव्हरच्या जागेकडे आला. अनंता मागे कमल शेजारी येऊन बसला. मधुकर अजूनही झोपलेलाच होता. रात्रीच्या सावल्या पडत असताना त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. कोणाचीच बोलायची इच्छा नव्हती. जो तो स्वतःच्या दृष्टिकोनातून झाल्या प्रसंगाची आठवणीत उजळणी करीत होता.
गार होत जाणाऱ्या हवेतून गाडी त्या चौघांना घेऊन सावकाश रस्ता कापीत होती. रात्री 11:30च्या सुमारास ते बंगल्यावर पोहोचले. जो बंगला काही दिवसांपूर्वी अनंताला परका, मनाला दबावणारा वाटला होता, तोच त्याला आता अगदी घरासारखा वाटत होता. समर्थ आणि आप्पा दोघेही त्याला फार जुन्या, अपरिचित, विश्वासू स्नेहांसारखे वाटत होते. मनातला हा बदल त्यांच्या नकळत झाला होता, बिनविरोध स्वीकारला गेला होता. शरीराने आणि मनाने सर्वच जण इतके थकून गेले होते की झोपेशिवाय कोणाच्या मनात दुसरा विचारच नव्हता. सकाळी अनंताला जाग आली तेव्हा पहिले काही क्षण त्याला आसपासच्या खोलीची ओळखच पटेना. पण काही मिनिटातच आदल्या दिवशीचे सर्व प्रसंग मनासमोर उभे राहिले आणि तो ताडदिशी उठून बसला. मात्र शेजारच्याच कॉटवर कमल मधुकरला कुशीत घेऊन शांतपणे झोपलेली पाहताच त्याची खात्री पटली की ते प्रसंग खरोखरच घडलेले आहेत. आपल्याला पडलेले एखादे भयानक दुःस्वप्न नव्हे. पण मग लागलीच त्याला परक्याच्या घरात असल्याची संकोचाची जाणीव झाली आणि कॉटवरून उतरून हलक्या पावलांनी तो मधल्या मोठ्या हॉलमध्ये आला. पूर्वीकडचे दार उघडे होते. त्यातून सकाळची सोनेरी उन्हे खोलीत आली होती आणि खोली प्रकाशाने भरून टाकत होती. खोलीत अगरबत्तीचा आणि फुलांचा मंद सुगंध दरवळत होता आणि वातावरण किंचित रहस्यमय पण अत्यंत आल्हाददायक होते. दारातून समर्थ आत आले आणि अनंताकडे पाहून हसले. त्यांचा तो कालचा शीन पार कोटच्या कोटे गेला होता आणि त्यांचा चेहरा प्रसन्न, समाधानी, सतेज, सुहास्य दिसत होता. कळत नकळत अनंताच्याही चेहऱ्यावर त्यांच्या त्या हास्याचे प्रतिबिंब उमटलेच. काय अनंता, झोप चांगली लागली होती का? हो हो समर्थ. आणि कमल? ती तर अजून झोपलेलीच आहे. झोपू दे तिला. काल ती पार थकून गेली असली पाहिजे. त्या ओझरत्या उल्लेखानेही त्यांच्या चेहऱ्यावरून एक छाया सरत गेली. आप्पा तेवढ्यात आतल्या बाजूने आला आणि तेवढ्यातच खोलीतून कमलचीही हाक आली. अनंता. तिला सर्व सांगण्यासाठी तो आत गेला. न्याहारी उरकल्यावर मग ते चौघे हॉलमध्ये बसले होते आणि समर्थांच्या सांगण्यावरून कमलने आपली दीर्घ कहाणी खुलासेवार सांगितली होती. त्यातले एक एक भयानक प्रसंग ऐकताना अनंताच्या अंगावर सरसरून काटा उभा राहत होता. पण समर्थ मात्र तिचे सर्व बोलणे शांत व एकाग्र चित्ताने ऐकून घेत होते. एक दोनदा त्यांच्या नजरेत जरासे आश्चर्य आले. एक दोनदा कमलसाठी सहानुभूती आणि खेदही आला. पण तिचे बोलणे संपेपर्यंत ते एक शब्दही बोलले नाहीत. कमल गप्प बसल्यावर ते जरा वेळाने म्हणाले, कमल, तुझ्यावर फार वाईट प्रसंग आला ही गोष्ट खरी. पण ते आता विसरण्याचा प्रयत्न कर. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांच्याबद्दल शोक करण्यात काहीच अर्थ नाही. नशिबाची गोष्ट समज की अनंताला योग्य वेळीच माझ्याकडे यायची कल्पना सुचली. पण समर्थ, आप्पा मध्येच म्हणाला, आजवर तुम्ही सांगत आला आहात की ज्याचा काही अपराध नाही अशावर कोणत्याही दुष्टशक्तीचा यत्किंचितही प्रभाव पडणार नाही. मग कमल या दुष्टचक्रात कशी सापडली? काही प्रमाणात तुझे म्हणणे खरे आहे आप्पा. पण हे लक्षात घे की तिने जयंताशी लग्न केले होते. त्याच्याच सुप्त रूपाने वावरणाऱ्या त्या क्रूर शक्तीला आपले तन मन सर्व अर्पण केले होते. मग ती त्याच्या संपूर्ण वर्चस्वाखाली जाणार नाही का? आणि मग ते जरासे हसले. आप्पा, जरा पुढचा विचार कर. कोणत्याही योगायोगाने का असेना, पण शेवटी माझा त्या प्रकरणात शिरकाव झाला आणि मी तिची सुटका करू शकलो. तेव्हा तिचा संपूर्ण नाश व्हायचा नव्हता. यालाही एक विधी लिखितच म्हणता नाही येणार का? मग लागलीच ते गंभीर झाले. पण हा प्रकार आहे तरी काय, याचे तुम्ही सर्व नवल करीत असाल नाही का? तिकडेच मी आता येत आहे. कमलची सर्व हकीकत आपण ऐकलीच आहे. गंगाधरराव आणि जयंता या दोघात तिचा सारखा गोंधळ होत होता. दोघांच्या बाह्य स्वरूपातले साम्य हे एक कारण आणि त्यांच्या वागणुकीतले साम्य आणि भूतकालीन घटनांचे संदिग्ध पण सूचक उल्लेख हे दुसरे कारण. तेही आपण मग पाहू. अनंता माझ्याकडे आला आणि त्याने आपली हकीकत सांगितली. मी नंतर त्याला हिप्नोटाईज करून त्याच्याकडून तीच हकीकत पुन्हा एकदा वदवून घेतली. त्यामागचे कारण सांगतो. पहिल्या कथनात त्याने सर्व काही सांगितले नव्हते.
माझ्यापासून काही लपवून ठेवायचा त्याचा हेतू होता अशातली गोष्ट मुळीच नाही. आपल्या मनाने अमुक अमुक गोष्टीची नोंद करून घेतलेली आहे याचीच त्याला कल्पना नव्हती. अप्पा, आपल्या पूर्वीच्या अनेक संभाषणातून मी तुला ही गोष्ट वारंवार सांगितली आहे. बाह्य परिस्थितीच्या नोंदणीत आपल्या इंद्रियांकडून कोणतीही चूक होत नाही. ती अतिशय इमानी असतात. घोटाळा होतो तो मेंदूत होतो. सर्व घटनांचा किंवा दृश्यांचा मेंदूला अर्थ लागतोच असे नाही, कारण त्यासाठी काही किमान ज्ञान किंवा पूर्वानुभव आवश्यक असतो. मग काही अनाकलनीय घटना घडली की मेंदू त्याला ओळखीचे असे एखादे सोयीस्कर रूप देतो किंवा त्या आठवणी अजिबात दडपून तरी टाकतो. व्यक्त आणि अव्यक्त असे मनाचे दोन भाग कल्पिलेले आहेत. एक रोजच्या व्यवहारातली उपमा द्यायची झाली तर फोटोच्या फिल्मची देता येईल. प्रत्यक्ष जाणवणाऱ्या, लक्षात राहणाऱ्या, इच्छा होईल तेव्हा स्मृतीने समोर आणता येणाऱ्या घटना व्यक्त मनाच्या पट्टीवर नोंदल्या जातात. अव्यक्त मनाची पट्टी त्यापेक्षाही जास्त व्यापक, विस्तारित, संवेदनक्षम असते. या रेखनामागे निसर्गाचा काय उद्देश आहे हे समजायला मार्ग नाही. बाह्य घटनांचे इतके सूक्ष्म ज्ञान कोणत्याही यंत्राने मिळणार नाही. आपल्या नजरेपलीकडे ही क्रिया सतत होत असते. ती होत आहे याची जाणीवही बहुतेकांना नसते, आणि जाणीव झाली तरी या रेखनाची गुप्तलिपी खोलण्याचे ज्ञान जवळ असेल तरच फायदा. हिप्नॉटिसिसमध्ये व्यक्त मनाचा अडथळा दूर होतो आणि सरळ अव्यक्त मनाशी संपर्क साधतो. त्या पातळीवरून अनंता निवेदन करीत होता आणि त्याच्या हावभावावरून, ध्वनी बदलावरून, शब्द योजनेवरून आणि इतरही काही मार्गांनी मला एवढी स्पष्ट जाणीव झाली की त्या घरात काहीतरी अमानवी, अनैसर्गिक आणि धोक्याचे असे वावरत आहे. कमलच्या शेवटच्या शब्दांनी परावर्तित केलेली प्राणांतिक भीतीही तिथे नोंदली गेली होती. त्या क्षणी त्या घराला भेट देण्याचा मी निर्णय घेतला. आता समर्थ कमलकडे पाहत म्हणाले, कमल, ज्यावेळी जयंता जेवत होता त्याचवेळी आमची गाडी तुझ्या घरावरून चालली होती. अगदी सावकाश चालली होती. आप्पाला माहीत आहे की जेव्हा जरूर वाटेल तेव्हा मला माझी नजर किंवा जाणीव म्हणा जास्त भेदक, तीक्ष्ण करता येते. जड वस्तूंच्या रूपामागच्या किंवा हालचाली मागच्या प्रेरणा मला ज्ञात होतात. पण ही जाणीव एकतर्फी नाही. मानसिक पातळीवरचा हा स्पर्श दुसऱ्याही पक्षाला जाणवतो. माझी नजर त्या घरावरून फिरली आणि माझी खात्री झाली की एक निलाखस दुष्ट, निर्घृण अशी शक्ती या वास्तूत वास करीत आहे. इतका तामसीपणा, इतकी अमानुषता मला आजवर तरी अनुभवास आलेली नाही. ते लहानसे घर त्या विषारी अर्कात पूर्ण बुडालेले होते. या घरात कमल. माझ्या मनात विचार आला, पण हे आत्ता महत्वाचे नाही. मला त्याची जाणीव झाली त्याच क्षणी त्यालाही माझी जाणीव झाली, जयंतालाच. अर्थात, पण मला हा स्पर्श अपेक्षित होता तर त्याला संपूर्ण अनपेक्षित होता. बेसावधपणे पसरलेल्या सापाच्या शेपटीवर अचानक कोणाचा तरी पाय पडावा तसे झाले. तो बेफिकीर होता, सुरक्षिततेच्या गर्वात होता. नवल नाही, क्षणभर तो अगदी कासावीस झाला. अर्थात काही क्षणातच त्याने स्वतःला सावरले असणार, पण तोपर्यंत आम्ही पुढे निघून गेलो होतो. मला जे हवे होते ते पाहून झाले होते. कशाशी गाठ आहे याची पूर्ण कल्पना आली होती. कमल जर त्या घरात नसती तर काल संध्याकाळी तिथे जायचे धाडस मी केलेच नसते, कारण पूर्ण तयारीशिवाय आत प्रवेश करणे म्हणजे प्राणाशी खेळ खेळणेच होते. पण कमल, एकदा तिथे काय आहे याची कल्पना आल्यावर तिला एकटीला त्या घरात एक रात्रही ठेवणे केवळ अशक्य होते. आणि तुम्ही पाहिलेतच की आपण अगदी योग्य क्षणी तिथे पोहोचलो होतो. 5 मिनिटे जरी उशीर झाला असता तरी काय झाले असते सांगता येत नाही. मी जो धोका पत्कारला त्याचे चीज झाले, पण मलाही शेवटी तेथून पळ काढावा लागला. कल्पना करा, कमल त्या घरात रात्रभर असती तर तिचे काय झाले असते त्याची. समर्थ काही वेळ गप्प बसले की त्या प्रसंगाच्या आठवणीने त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. स्वतःशीच विचार करीत समर्थ काही वेळ शांत बसून राहिले आणि मग त्यांच्या तोंडून किंचित खिन्न अशा हास्याचा उद्गार निघाला. त्या घरात आहे तरी काय हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्कंठा लागली असेल, नाही? पण आता मी त्यावर काहीच बोलणार नाही. माझी माहिती अर्धवट आहे आणि मला तर्क करणे आवडत नाही. आपण प्रत्यक्ष काय पाहिले ते तुम्हा सर्वांना माहीतच आहे. त्या खोलीत जयंता होता, कमल होती, पण या दोघांखेरीज
आणखीही कोणीतरी होते. कमल म्हणते की ते गंगाधर राव होते, जे काही वर्षांपूर्वी मरण पावलेले आहेत. त्यांना गंगाधर राव म्हणायला काही हरकत नाही. मात्र ते मरण पावले होते असे म्हणायला माझी हरकत आहे, कारण त्यांना खऱ्या अर्थाने मरण नाही आणि त्यांच्यामुळेच ती खोली भयानक झाली होती. खरा धोका त्यांच्यापासून होता. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धरपची आपण कथा ऐकत आहोत, कमल. हा या कथेचा भाग 4 होता. आपण लवकरच भाग 5 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.